1 जानेवारी 1951 रोजी महाराष्ट्रातील मुरुड जंजिरा येथे जन्मलेले लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर. त्यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. आपल्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यात नानांनी तब्बल 50 वर्ष सिनेसृष्टीवर राज्य केलं. मात्र त्यांचं व्यक्तिगत आयुष्य हे अनेक चढ उतारांनी भरलेलं होतं. एक वेळ अशी होती की जेव्हा त्यांच्या पत्नीनेही त्यांची साथ सोडली. आजही नाना त्यांच्या कुटुंबाशिवाय आपले जीवन व्यतीत करतात. नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरील कलाकार नीलू उर्फ नीलकांती सोबतच्या लग्नात केवळ 750 रुपये खर्च केले होते आणि हे फार कमी लोकांना माहीत असेल. खुद्द नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाचा हा किस्सा सांगितला होता. नानांच्या म्हणण्यानुसार त्यांनी लग्न करू नये असा विचार केला होता, म्हणूनच ते थिएटर करायला निघाले. जेव्हा मी काही पैसे कमावेन आणि एखादी मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होईल तेव्हा मी बघेन, असं नाना म्हणाले होते. नंतर त्यांनी नीलकांती यांच्याशी लग्न केलं. ती खूप चांगली अभिनेत्री आहे आणि लिहितही चांगलं, असं नानांनी म्हटलं होतं. नाना म्हणाले होते की नीलू एका बँकेत अधिकारी होती आणि महिन्याला 2500 रुपये कमावत होती. त्यावेळी मला एका शो साठी 50 रुपये मिळायचे. जर मी एका महिन्यात 15 शो केले असते तर माझी कमाई 750 रुपये झाली असती. म्हणजे माझे आणि नीलूचे एकत्रित उत्पादन 3250 रुपये प्रति महिना झाले असते, जे आमच्या गरजेपेक्षा खूप जास्त होतं. पण जेव्हा नानांचे मनीषा कोईराला सोबत अफेअर आहे असं त्यांच्या पत्नी नीलकांती यांना कळालं तेव्हा त्यांनी नानांना सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र नानांनी ह्या गोष्टीला मान्य करण्यास साफ नकार दिला होता. त्यांनी आपला मनीषा कोईराला सोबत कोणताच अफेअर नाही असं म्हटलं होतं. पण तरीही नीलकांती यांनी नानांना सोडण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत नाना पाटेकर म्हणाले होते की आजही आम्ही अनेकदा भेटतो आणि एकमेकांची काळजी घेतो.